नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दुपारचा 1 वाजलेला आहे. आपण पाहता दुपारच्या बातम्या. या सगळ्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत. मात्र आत्ताच एक ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबईतील विशेष न्यायालयानं बुधवारी जामीन मंजूर केला. दरम्यान आज त्यांची तुरुंगातून सुटका होणार आहे. बोरिवली न्यायालयानं राणा दाम्पत्याची रिलीज ऑर्डर देखील दिलेली आहे आणि या रिलीज ऑर्डर वकिलांकडून तळोजा तुरुंगात आणि भायखळा कारागृहात बेल बॉक्समध्ये जामिनावर अर्ज टाकला जाईल. त्यानंतर कायदेशीर कारवाई पूर्ण करून नवनीत राणा आणि रवी राणा यांची कोठडीतून सुटका करण्यात येईल. बेल ऑर्डर वेळेत पोहोचण्यासाठी रिलीज लोकलनं पाठवण्यात आलेली आहे. तर राणा दाम्पत्याला दिलासा मिळालेला आहे. अखेर 13 दिवसांनंतर राणा दाम्पत्य आज जेलमधून बाहेर येणार आहेत. कोर्टाची रिलीज ऑर्डर वेळेवर पोहोचण्यासाठी लोकलनं पाठवण्यात आलेली आहे. बोरिवली न्यायालयानं रिलीज ऑर्डर दिलेली आहे आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊया. सुस्मिता भदाणे आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. सुस्मिता, अखेर 13 दिवसांनंतर राणा दाम्पत्य जेलमधून आज बाहेर पडतील. खरं तर 13 दिवसांनंतर त्यांची सुटका होते, परंतु काल कोर्टानं आदेश दिल्यानंतर आज आपण बघतोय की बोरिवली इथनं त्यांचे जे कागदपत्र आहेत कोर्टातनं बाहेर पडण्यास, कोर्टाच्या आदेशानंतर कारागृहातनं बाहेर पडण्यासाठीचे ते घेऊन आता एक टीम जी आहे वकिलांची ही तळोजा जेलच्या दिशेने निघालेली आहे. तर दुसरी टीम ही ज्या ठिकाणी नवनीत राणा आहेत अशा भायखळा जेलच्या ठिकाणी येऊन पोहोचणार आहेत. यासाठी लवकरात लवकर 3:30 वाजता ही पेटी उघडली जाते, ज्यामध्ये सगळे कागदपत्र टाकणं गरजेचं आहे, रिलीज कॉपी टाकणं गरजेचं आहे आणि याकरता आता पोलिसांची टीम जी आहे, पोलिसांच्या मदतीनं ही टीम इथे पोहोचणार आहे. रेल्वेच्या मदतीनं, लोकलच्या मदतीनं ही टीम पोहोचणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं अतिशय महत्त्वाची ही घटना म्हणावी लागेल, कारण ज्या पद्धतीने आपण बघताय समोर दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय की हे बेल कॉपी घेऊन इथे आलेले आहेत आणि या बेल कॉपीला आता कोर्टाच्या आदेशानंतर कारागृह प्रशासनाच्या पेटीमध्ये टाकलं जाईल. 3:30 वाजता अशा पद्धतीने ही सगळी पेटी जी आहे ती खोलण्यात येईल आणि ही पेटी उघडल्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांसाठीचे पुन्हा घरी जाण्याचे मार्ग हे मोकळे होणार आहेत. त्यामुळं आत्ता भायखळा जेलमध्ये नवनीत राणा यांची रिलीज कॉपी जी आहे ती आलेली आहे. लवकरात लवकर पोहोचण्यासाठी लोकलची मदत घेण्यात आलेली आहे. आता काही वेळातच तळोजा इथे सुद्धा हे पथक जे आहे, जी वकिलांची टीम जी आहे ती पोहोचणार आहे. सुस्मिता, धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी. आणि या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय, ती म्हणजे राणा दाम्पत्याची रिलीज ऑर्डर बोरिवली कोर्टाकडनं देण्यात आलेली आहे आणि ही रिलीज ऑर्डर वेळेवर पोहोचण्यासाठी लोकलला पाठवण्यात आलेली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दणका दिल्यानंतर आज महाविकास आघाडीनं महत्त्वाची बैठक घेतली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी 1 वाजता वर्षा बंगल्यावर या बैठकीला सुरुवात होती आणि या बैठकीमध्ये ओबीसी आरक्षणाबाबत कायदेशीर बाबींची पडताळणी केली जाणार असून आगामी निवडणुकांबाबत चर्चा देखील होईल. सर्वोच्च न्यायालयानं 15 दिवसात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिलेले आहेत आणि सध्या 15 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रलंबित आहेत. नेहमी सरकारने भूमिका स्पष्टपणे मांडली, ती आजची भूमिका नाही, बऱ्याच वर्षापासूनची भूमिका आहे. आपल्याला ह्या सगळ्या संदर्भामध्ये काम करत असताना सभागृहात ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग हे जे ठराव करताना आम्ही सगळ्या विरोधकांना विश्वासामध्ये घेऊन एकमताने ठराव केले. विरोधकांनी पण त्याच्यामध्ये मदत केली. मी असं म्हणणार नाही की त्यांनी मदत केली नाही. त्यांनी पण आपल्या राज्यातल्या ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळं हे आपण केलं पाहिजे. आता इम्पिरिकल डाटाच्या बद्दल आपण बाठिया साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे, ते त्यांचं काम करतात. शेवटी सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे.
आणि याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत। थेट आपण उदयकडे जाणार आहोत। उदय, थोड्याच वेळात आता वर्षावर जी बैठक पार पडली जाणार आहे, यामध्ये आता ओबीसी आरक्षणाबाबत काही खलबत केली जाणार असल्याची माहिती मिळते। काय सविस्तर अपडेट्स आहे? खरं तर ओबीसी आरक्षणासंदर्भातली बैठक जी आहे ती आता सुरू झाली असल्याची माहिती आपल्याला मिळते आहे। ही बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडते। उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्य मंत्रिमंडळातील इतर वरिष्ठ मंत्री जे आहेत आणि इतर नेते या बैठकीला उपस्थित असणार आहेत। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे देखील या बैठकीला उपस्थित असणार आहे, कारण महानगरपालिका नगर परिषदांच्या या निवडणुका सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही ओबीसी आरक्षणासंदर्भातली बैठक आहे। आणि कालच सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे, तो म्हणजे ओबीसी आरक्षणाशिवाय महानगरपालिका नगरपंचायती आणि ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकाचे ते घेण्यासंदर्भात या सर्व निवडणुका जे घ्यायला सांगितले त्या प्रलंबित महानगरपालिकांच्या एकूण 14 महानगरपालिका आहेत आणि इतर अनेक जिल्हा परिषदा असतील किंवा नगरपंचायती असतील यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या हो घातलेल्या आहेत, त्या प्रलंबित आहेत, त्या लवकर घेण्याचे आदेश देखील दिलेले आहेत। जवळपास 15 दिवसामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश जे आहेत सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले। त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग नेमकं काय भूमिका वठवते हे पाहावं लागणार आहे। राज्य सरकार कितपत तयार आहे या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी हे देखील पाहावं लागणार आहे। मात्र कालच विविध पक्षांचे म्हणजे सत्ताधारी शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सांगितलं की आम्ही कधी निवडणुकीला तयार आहोत। मात्र प्रत्यक्षात आता काय होतं हे पाहावं लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो असणार तो म्हणजे ओबीसी आरक्षणाचा। ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका घ्यायच्या आहेत, त्यामुळे सर्वच पक्षांना ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकीला सामोरे जाणं हे जड जाऊ शकतं। काही पक्षाला याचा फायदा देखील होऊ शकतो। मात्र ओबीसी आरक्षणाचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पडण्याची शक्यता आहे। शहरी भागामध्ये विशेषतः याचा परिणाम जो आहे तो जाणवणार नाही, मात्र ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात याचा फटका जो आहे तो जाणवू शकतो। ओबीसी आरक्षणाशिवाय जर निवडणुका घ्यायच्या झाल्या तर राज्य सरकार महाविकास आघाडी जी आहे त्यांची कितपत तयारी आहे, त्यांची त्या संदर्भातली रणनीती काय असणार आहे हे पाहावं लागणार आहे। ओबीसी ना आरक्षण मिळालं नाही निवडणुकीमध्ये याचं खापर जे आहे विरोधी पक्ष खास करून भाजप जे आहे ते सत्ताधारी पक्षांवरती फोडत आहे। त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं, ज्या महत्त्वाच्या निवडणुका घातलेल्या आहेत, सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत त्यानुसार आता राज्य सरकार काय पूर्वतयारी करते हे पाहावं लागणार आहे। कारण गृह विभागाच्या अंतिम मंजुरीनंतर निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो घोषित करावा लागणार। त्यामुळे राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग नेमकं एकत्रितरित्या काय निर्णय घेत आहेत हे आता पाहावं लागेल। बरोबर, आणि त्यामुळे या बैठकीकडे आपलं लक्ष असणार आहे। उद्या सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर ओबीसी आरक्षणावर कोर्टानं दिलेला निर्णय हे सरकारचं अपयश नसल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलंय। कोर्टाच्या निकालाची पडताळणी करत राज्य निवडणूक आयोग पुढील निर्णय घेईल असं देखील थोरात यांनी सांगितलंय। सर्व पक्षांना एकत्र येऊन निर्णय घेतले, जे काही आम्ही ठराव केले असतील सभागृहामध्ये ते सुद्धा एकमतानं झालेले हे लक्षात घ्या। म्हणजे आम्ही एकमतानं सगळं ठरवलेलं आहे। इथं काही सरकार आणि विरोधी असा भाग नाहीच नाही। आमचा प्रयत्न आहे की ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे हे आहे। त्याबरोबर निवडणुका करत असताना काही आम्हाला फेरबदलाच्या बाबतीतल्या काही गोष्टी होत्या त्या होत्या, परंतु सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिलेला आहे याची पडताळणी जी आहे तो निवडणूक आयोग करेल, राज्य निवडणूक आयोग, आणि त्या पद्धतीनं तो निर्णय घेईल। आणि यानंतर आता एक ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे भोंगे आंदोलनाचं बूमरँग सुरू आहे का? तर भोंगे आंदोलनाचा मंदिराला देखील फटका बसलेला आहे। भोंगे आंदोलनामुळे शिर्डीत शांतता आहे। साई मंदिराची काकड आरती, तर ही आरती शांततेत पार पडली, विनाभोंगे पार पडली। आरत्या ज्या आहेत त्या विनाभोंगे पार पडल्यामुळे भाविकांमध्ये मात्र नाराजीचं वातावरण पाहायला मिळतंय। साई मंदिराच्या आरत्या भोंग्यांवर वाजू द्या, शिर्डीतल्या मुस्लिम समाजानं मागणी केलेली आहे। भोंगेबाज राजकारण्यांनी हिंदुत्वाचा गळा घोटलेला आहे। संजय राऊतांची राज ठाकरेवर सडकून टीका आहे। संजय राऊतांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे। तर दरम्यान भोंग्यांचं बूमरँग होण्याच्या मुद्द्यावर संजय राऊत आणि अजित पवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आधी पाहूया। कालपासून 24 तासामध्ये लाखो हिंदूंनी नाराजी व्यक्त केली आमच्याकडे। सर, बाळासाहेबांच्या कुंचल्यामध्ये म्हणजे शिर्डी असेल, त्र्यंबकेश्वर असेल, यासह असंख्य तीर्थस्थानावर काल आणि आज सकाळी सुद्धा काकड आरती होऊ शकली नाही। त्याच्यामुळे असंख्य भावी श्रद्धाळू नाराज झालेले आहेत। म्हणजे तुम्ही मशिदीवरच्या भोंग्याचं राजकारण सुरू केलं आणि ते हिंदूंच्या गळ्यापर्यंत आलेलं। आपल्या इथं रात्री उशिरा 10च्या पुढं वेगवेगळ्या प्रकारे हरिनाम सप्ताह चालू असतो।
त्याच्या संदर्भामध्ये जागरण गोंधळ चालू असतो. त्याच्यामध्ये अनेक रात्रीचे कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये चालू असतात. तुमच्यातलं कोणी जर ग्रामीण भागामध्ये न इथं आलेली व्यक्ती असेल तर त्यांच्याही ती लक्षात असेल. पण अशा प्रकारची आपण त्या न्यायव्यवस्थेने दिलेल्या निर्णयाचा तंतोतंत अंमलबजावणी करायचं आपण ठरवलंच तर सगळ्याच धार्मिक स्थळांच्या बाबतीमध्ये तो निर्णय घ्यावा लागणार आहे. ही गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे. दरम्यान या प्रकरणी काही वेळापूर्वी आम्ही महाविकास आघाडीचे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी बातचीत केली होती, ती ऐकूयात. शिर्डीमधून माहिती सगळी घेतली, त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलतोय. आलं का लक्षामध्ये? मला एक सांगा, सरकार कोणाचं आहे? तिथं अशोक काळे आहेत आमदार, ते अध्यक्ष आहेत. ऍडव्होकेट जगदीश सावंत उपाध्यक्ष आहेत. कळलं का? सरकार तुमचे आहेत, इतर ठिकाणचे आजार तुमच्या वाचत आहेत. आलं का लक्षात? असं मी जर म्हणालो त्याच्यावर तुमच्या कायद्याने तुमचा कायदा तुमचा त्या ठिकाणी वागतोय. सुप्रीम कोर्टात यावेळेला होते आणि इकडे तुम्ही शिर्डी संस्थांचं काकड आरतीचे नाव घेऊन तुम्ही आम्हाला काय हिंदूला काय एवढे डरपोक समजलेत का? आम्ही भेकड नाही आहोत. आलं का लक्षामध्ये? काकड हा ऐका, हे लक्षात घ्या तुम्ही. त्याच्यामुळे काकड आरती झालेली आहे आणि काकड आरतीचा लाभ लोकांनी घेतला. नांदगावकर साहेब, आपल्या सोबत जितेंद्र आव्हाड सुद्धा आहेत सध्या फोन लाईन वरनं. त्यांची प्रतिक्रिया मला निश्चितपणे यावर जाणून घ्यायची. आव्हाड साहेब, आपली प्रतिक्रिया बोला. म्हणजे त्यांनीच कबूल केलं की काकड आरती ही लाऊडस्पीकरवर झालेली नाही आणि काकड आरतीचा त्रास कोणाला होतोय त्यांना समजलेला आहे. त्यामुळे मी काय बोलणार त्याच्यावर? काकड आरतीचा त्रास शिर्डीतल्या लोकांना होतो या जगातलं 8वं आश्चर्य आहे. नाही, काकड आरतीचा त्रास कोणालाही होत नाही, कोणालाही होत नाही. अहो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या आजान चालू असतात. त्याच्यामुळे लोक परेशान आहेत. काकड आरतीमुळे परेशान नाहीत. साईबाबाच्या मंदिरामध्ये हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई सगळ्या जाती धर्माची लोक जातात. हे आव्हाड साहेब लक्षात घ्या. पहिलं तुम्ही किती पुष्टीकरण करणार? माझ्या व्यवस्थित लक्षात आहे. पण काल तुमचेच राजसाहेब म्हणाले की मंदिरावरचे भोंगे काढून टाका. त्यांची भूमिका स्वागतार्ह आहे. नाही, पण त्यांनी काय बोलले ते? तुम्ही पहिले आजाद जे होत आहेत अवेळे वगैरे वगैरे आजान वेगळे होते आणि आरत्या होतात असं होत नाही. आजान आरत्या बंद होणार ना, तुमच्यामुळे बंद होणार. तुमचे राजसाहेब म्हणाले की मंदिरावरचे भोंगे काढून टाका. काय बोलले ते सांगतो ना. ते म्हणाले मंदिरावरचे भोंगे काढून टाका. राजसाहेब बोलले ते काय बोलले ते सांगतो ना मी तुम्हाला. ते असे म्हणाले की पहिले मशिदीवरची सुप्रीम कोर्टाचा दिलेला जो काय निर्णय आहे तो सगळ्याला असा पहिला मी ह्याला मारेन नंतर मी त्याला मारेन असं होत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं की समजेल कायद्यापुढे सगळे समान असतात. तुम्ही मला संविधान सांगू नका, तुम्ही वाचा ना. अहो, तुम्ही मला संविधान सांगणार काय बाळा नांदगावकर? तुम्ही मला सांगणार संविधान? राजसाहेबांना घेऊन चैत्यभूमीला जाऊन या कधीतरी. तुम्ही प्रख्यात पंडित आहात. तुम्ही राजसाहेबांना घेऊन कधीतरी चैत्यभूमीला जाऊन या. तुम्ही प्रख्यात पंडित आहात. आंबेडकरांचं नाव घ्यायला लाज वाटते तोंडात. तुम्ही घ्यायला लाज वाटते त्याचं काय करायचं? आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं तर नेहमीच घेतो राव. तुम्ही नाही घेत छत्रपती. तुम्ही विचार करा. स्टेजवर चढता तेव्हा शाहू फुले आंबेडकरांना कोण फोटोला हार घालतात, कोण बघतोच आहे. आपला विषय काकड आरतीचा विषयांतर होत होतं थोडंसं. पुन्हा एकदा मुसलमानांनी भोंगे कधीच काढून टाकले. मुसलमानांनी निवेदन दिलंय की काही करा पण काकड आरती होऊ द्या. बिरारामधील भेंडी बाजारला सकाळी 5 वाजून 13 मिनिटांनी बाग झाली पहिली. ती कुठल्या कायद्याला धरून होती? कुठल्या सुप्रीम कोर्टाच्या कायद्याला धरून होती? पाहिजे तुम्हाला मी पाठवतो. माझं त्याचं फुटेज आहे. नाही, पण मग नांदगावकर साहेब, राज ठाकरे असं म्हणाले होते की मग त्याची सजग नागरिकांनी तक्रार करावी, कायदेशीर पर्याय अवलंबावा. मग त्याची तक्रार केली आहे का? हो, करतायत, केलेली आहे. आमच्या लोकांनी त्याच्या समोर हे पण केलं आहे, केलेली आहे. काय विषय येत नाही. बरं, मग आपण आव्हाड साहेबांना विचारूया आता की नेमकी काय कारवाई होईल, सरकार काय कारवाई करेल, आपण विचारूया त्यांना. असं आहे की 10 ते 6 हा कायदा जो आहे ना, हा सगळ्यांना लागू होणार.
सगळ्यांना लागू होणार. त्याच्यात हिंदू, मुसलमान, शीख, इसाई आणि त्यांचे कडा, नंतर त्यांचे कडा वगैरे काय होणार, ह्यांचे त्यांचे या भारतात नाही. बरोबर. आंबेडकरांच्या संविधानाने एव्हरीबडी इज इक्वल इन फ्रंट ऑफ लॉ असं सांगून टाकलं. हो, माहिती आहे आम्हाला. त्याच्यामुळे शिर्डीमधला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये 2 दिवसापूर्वीच तिथल्या मुस्लिम समाजाने भोंगे उतरवून टाकले. खरे भोंगे उतरवण्याची काही गरज नाही, तसा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नाही. सर्वोच्च न्यायालयाचा बोलायचं नाही, अनाउन्समेंट करायचं ना, काही करायचं नाही आउटस्पीकरवर. पोल्युशन ऍक्ट मध्ये भोंगे तर उतरवणारच नाहीत, कायद्यातच नाहीये ते. तर आपण पाहतोय राज्यामध्ये सध्या भोंग्यांचं राजकारण सुरू आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. हरियाणाच्या कर्नालमधून दहशतवादी ताब्यात घेण्यात आलेत. 4 संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. तर दहशतवाद्यांकडून स्फोटकं जप्त झालेली आहेत. दहशतवाद्यांकडून बॉम्ब, त्याचबरोबर बंदुकीच्या गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. हे संशयित दहशतवादी इनोव्हातून दिल्लीच्या दिशेनं प्रवास करीत होते. पहाटे 4 वाजता बस्ताडा टोल नाक्यावर ही कारवाई झालेली आहे. तर ISI संघटनेशी संलग्न असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय. सगळ्यात मोठा कट उधळण्यात आलेला आहे. देशाला हादरवून टाकणारा कट उधळलेला आहे. पहाटे 4 वाजता बस्ताडा टोल नाक्यावर 4 संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. हरियाणाच्या कर्नालमधून या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. तर हे 4ही दहशतवादी इनोव्हातून दिल्लीच्या दिशेनं प्रवास करत होते. पहाटे 4 वाजता बस्ताडा टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आली आणि ISI संघटनेशी संलग्न असल्याचा संशय देखील व्यक्त होतोय. सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, म्हणाली 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. दारुगोळा, गोळ्या आणि हत्यारं जप्त करण्यात आलेली आहे. सकाळी 4 वाजता बट्स टाला टोल प्लाझा याच्या परिसरात त्यांना अटक करण्यात आलेली आहे. इनोव्हा गाडीमधून हे 4ही दहशतवादी जात असल्याची माहिती पुढे आली. पंजाब आणि दिल्ली पोलिसांच्या वतीने आणि केंद्रीय गुप्तहेर खात्याच्या वतीने जी माहिती दिली त्याच्या आधारावरती ही नजर ठेवून या 4ही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. एक मोठी कारवाई आहे असं म्हणावं लागेल, कारण की ज्या पद्धतीने ही 4ही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे या संदर्भात कर्नालचे जे पोलीस अधीक्षक आहे यांनी स्पष्ट केलंय की दहशतवादी हरविंदर सिंग नीडा यांनी आदेश दिले होते आणि त्याला पाकिस्तानात देखील पाठवण्यात आलं. त्याच्या संदर्भातली जी माहिती आली की त्याच्यासोबत ILD देखील जप्त करण्यात आली आहे. एक मोठी कारवाई म्हणायला लागेल. त्याच्यावरून 31 जिवंत कारतूस आणि देशी पिस्तूल आणि 3 कंटेनर 1,30,000 रुपयाची माहिती रुपये जप्त झालेले आहे. एक त्यातले 3 दहशतवादी त्यामधल्या फिरोजपूरमध्ये एक राहणार आहे, एक लुधियानामध्ये राहणार आहे आणि तिसरा जो आहे तो देखील जो पंजाब मधला आहे. हे खालिस्तानच्या संदर्भात. प्रशांत, यांचा कट काय होता? काही चौकशी दरम्यान काही समोर आलंय का? कारण हे 4ही दहशतवादी दिल्लीच्या दिशेनं निघाले होते. बरोबर आहे. यांचा प्रयत्न होता की देशाच्या राजधानीमध्ये एक मोठ्या प्रकारचा बॉम्बस्फोट घडवावा किंवा मोठी कारवाई करावी अशा प्रकारचा या 4ही दहशतवाद्यांचा कट होता. यांना हरियाणाच्या कर्नालमधून ही जेव्हा त्यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने माहिती मिळालेली आहे की हे जे 4ही जे दहशतवादी आहे यांना पाकिस्तानकडून मदत मिळत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. ज्यामध्ये गुरप्रीत, भूपेंद्र, अमरदीप आणि पवरविंदर सिंग जे आहे 4ही आहे या संदर्भातला अधिक तपास करीत आहे कर्नाल पोलीस. पण महत्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये काही मोठी घडामोड ज्यामध्ये खास करून खालिस्तानाच्या संदर्भातले हे दहशतवादी असून यांनी मोठी कारवाई करण्याचा प्रयत्न कुठेतरी आणि बॉम्बस्फोट घडवायचा कुठे या संदर्भात गोळीबार करायचा अशा प्रकारची कारवाई राजधानी दिल्लीत करण्याचा प्रयत्न होता आणि तो एक मोठा कट उधळून लावलेला आहे दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी, म्हणाले. धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. तर आपण आत्ताची सगळ्यात मोठी बातमी पाहतोय ती म्हणजे देशात मोठा कट जो घडवणार होता तो कट उधळून लावलेला आहे. देशाला हादरवणारा कट उधळण्यात आलाय. हरियाणाच्या कर्नालमधून दहशतवाद्यांना ताब्यात घेतलंय. 4 संशयित दहशतवादी
आपल्या इनोव्हा कारनं दिल्लीच्या दिशेनं प्रवास करत होते. पहाटे 4 वाजता बस्ताळा टोलनाक्यावर ही कारवाई झाली. तर ह्या 4ही दहशतवाद्यांचा ISI संघटनेशी संलग्न असल्याचा संशय व्यक्त होतोय आणि या दहशतवाद्यांकडून बॉम्ब आणि बंदुकीच्या गोळ्या देखील जप्त करण्यात आल्या. आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे ती म्हणजे समीर वानखेडे यांच्या संदर्भातली. कारण समीर वानखेडेंची जात पडताळणीच्या समितीमार्फत चौकशी करण्यात येत होती. या संदर्भात समीर वानखेडेंनी आता हायकोर्टात धाव घेतली आहे. जात पडताळणी समितीच्या नोटिसीला वानखेडे यांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी सुट्टीच्या कोर्टात तातडीची सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, आपण पाहतोय मुंबई उच्च न्यायालयानं आता तातडीचे आदेश दिलेले आहेत. ती म्हणजे सुट्टीच्या कोर्टात समीर वानखेडे यांनी जे आव्हान हायकोर्टाला दिलेलं आहे त्याची सुनावणी लवकरात लवकर घेण्यात यावी. मनाली, समीर वानखेडे यांच्या विरोधामध्ये नवाब मलिक यांनी तक्रार केली होती की त्यांचं जे जात प्रमाणपत्र आहे ते वैध नाहीये. याकरता त्यांनी जो अर्ज केला होता त्यानुसार जात पडताळणी समिती जी आहे त्यामार्फत समीर वानखेडे यांची चौकशी सुरू आहे. मात्र ज्या पद्धतीनं चौकशी केली जाते किंवा चौकशी निपक्षपातीपणे होईल का असा संशय व्यक्त करत समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि जात पडताळणी समिती जी आहे त्यांच्या चौकशीच्या आदेशाला समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं आहे. या आव्हानाला भूषण महाडिक नावाचे समीर वानखेडे यांचे वकील जे आहेत त्यांनी न्यायालयामध्ये युक्तिवाद केला. त्या दरम्यान तातडीची सुनावणी घ्यावी अशी त्यांनी विनंती केली होती. त्याच पार्श्वभूमीवरती उद्यापासून मुंबई उच्च न्यायालयाला सुट्टी लागणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या न्यायालयामध्ये या सगळ्या मागण्यांवरती सुनावणी तातडीने घेण्यात यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे आता हायकोर्टातून वानखेडे यांना दिलासा मिळतो का त्यांना चौकशी समितीला हजर राहावंच लागतं हे थोड्या दिवसात स्पष्ट होईल. धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी. आणि या सगळ्या बातम्यांनंतर दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. तसंच आमचं फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबला फॉलो करायला विसरू नका.